नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. आपण त्यांना शुभकामना करूया. जोरदार टाळ्या वाजवत संघ युनायटेड नेशन बुद्धिस्ट मिशन यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. पण मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर सर्व स्वागत संधी दिली जाईल. मुख्य आयोजकाला सत्कार होऊ द्या, बाकी सर्व सत्कार केले जातील. कृपया बसून घ्या आपण सर्वांनी. मुख्य आयोजकाला सत्कार झाल्याशिवाय कुठल्याला संधी दिली जाणार आहे, क्षमा असावी. यानंतर आदरणीय राहुल मोदी साहेब हे आपल्याला संबोधतील आणि त्यांच्या 75व्या वाढदिवसाचा आपल्याला शुभ संदेश आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या शुभ संदेश. आदरणीय राहुल भंतेजी, सर्वांनी असं व्हायचंय. त्यानंतर आठवले साहेब बोलणार आहेत. आजच्या अतिशय आनंदमय आणि सर्वांना ऊर्जा देणारे, प्रेरणा देणारं असा आजचा हा फार महत्त्वाचा सोहळा आहे. अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे की आज आपण आपले लोकनेते जे रात्रंदिवस बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते चालत आहेत आणि त्यांनी जो RPI बाबासाहेबांनी निर्माण केला, जे स्वप्न बघितलं की या RPIने एकदा आपल्या भारताच्या पार्लिमेंटमध्ये जावं, तिथे RPIचा झेंडा फडकावा, ते काम आपले माननीय आदरणीय आठवले साहेबांनी केलेलं आहे. भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये, सर्व प्रांतामध्ये आठवले साहेब फिरत असतात आणि बाबासाहेबांची मेसेज, बाबासाहेबांच्या संदेशाला ते जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम केवळ शब्दांनी नव्हे, वाणीने नव्हे, त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी संपूर्ण आपलं जीवन या चळवळीसाठी आणि बाबासाहेबांच्या त्या रथाला पुढे नेण्यासाठी, संसदेपर्यंत नेण्यासाठी, सत्तेपर्यंत नेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. सत्ता मोठी महत्त्वाची आहे, ती फार महत्त्वाची असते आणि ती कशी मिळवावी त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तेव्हाच आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. तसे आपला समाज हा संख्येने फार लहान आहे. एका गावाकडे बघितलं तर त्या ठिकाणी आपले 15-20 घर असतात किंवा 50 घर असतात, तिथे इतर समाजाचे 200 किंवा 500 घर असतात. असा हा लहानसा समाज. प्रत्येक गावामध्ये काय आपली व्यवस्था होती, पण बाबासाहेबांनी आपल्या विद्वत्तेने, आपल्या गुणाने आणि सत्याच्या बळाने, धर्माच्या बळाने त्यांनी विजय मिळवला. मैत्री भावनेने
लोकांशी कसं वागावं, मैत्री कशी वाढवावी, माणसाने एक दुसऱ्यामध्ये बंधुभाव, प्रेम, मैत्री, करुणा कशी निर्माण करावी. आदरणीय काते साहेब येऊ शकले नाही आमदार, त्यांच्या सुनबाई आणि नगरसेविका समुदाय काते यांचं देखील टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. वार्ड क्रमांक 46 नगरसेविका समुदाय काते. आजचा हा कार्यक्रम थोडा लोकांच्या मनाला आनंद देणारा असा कार्यक्रम आहे. आपले नेते सन्माननीय रामदासजी आठवले यांची तिसऱ्यांदा देशाच्या कार्यकारिणीमध्ये निवड झाली ही आपल्या सर्वांना एक आनंद देणारी गोष्ट आहे. आपल्या सर्वांना त्याचा अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे. सरकारी नियमानुसार 2 टर्म ज्यांचे झालेले आहेत त्यांना तिसरी टर्म देता येत नाही असा एक प्रस्ताव आहे. आणि त्यानुसार काही लोकांनी असं सुचवलं होतं की बाबा 2 टर्म त्यांच्या झालेल्या आहेत, त्यांना तिसरी देता येणार नाही. पण आपण त्यावेळेला भूमिका अशी घेतली की रिपब्लिकन पक्षाला हा नियम लागू नाहीये. रिपब्लिकन पक्षाला मुळामध्ये सत्ता लवकर मिळत नाही. रामदास आठवलेंसारख्या एका कार्यकर्त्याला त्यांची जर सत्ता मिळत असेल तर त्याला हे दुसरा आणि तिसरा हे नियम आम्हाला मान्य नाहीत, आम्ही ते झिडकारून टाकलं आणि त्याच्या परिणाम स्वरूप आज आपल्याला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा त्या ठिकाणी रामदास आठवले गेलेले दिसतात. वयाच्या मानाने बघितलं तर एवढी वर्ष हे जे राजकारण करतायत ते या राजकारणामधलं त्यांचं वैशिष्ट्य इथलं माझ्या आधीच्या देखील कार्यकर्त्यांनी सांगितलं, परंतु कुठल्याही प्रकारची घमेंड त्यांना अशी नाहीये. त्यांच्याकडे ज्या वेळेला आम्ही बघतो त्यावेळेला जे लोक येतात, दोघं नवरा बायको येतात, त्यांच्या समोर उभे राहतात आणि त्यांना सांगतात आमच्या दोघांची रात्री भांडणं झाली. मग साहेब त्यांना सांगतात, त्यालाही नवऱ्यालाही दम देतात, बाईलाही दम देतात, दोघे साहेबांच्या पाया पडतात आणि निघून जातात. हा जो एक आनंद कार्यकर्त्यांना मिळतो, आपण देखील बघत असतो की आपलं जर घरात भांडण झालं तर कुणीतरी ते सोडवायला पाहिजे. तर अशा प्रकारची भूमिका ते सातत्याने घेतात, त्यामुळे त्यांची लोकप्रियता देखील आहे आणि समाजामध्ये त्यांचं स्थान आहे. बाबासाहेबांच्या पश्चात ज्या वेळेला रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला त्यावेळेला तो रिपब्लिकन पक्ष वाढवता आला नाही. त्यावेळेच्या पदाधिकाऱ्यांना, त्यावेळेचे जे नेते होते त्या लोकांना आपल्यापुरता त्यांनी थोडासा मर्यादित ठेवून तो कसा तरी टिकवलेला होता. पण ज्या वेळेला रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालची फळी याच्यामध्ये उतरली त्यावेळेला आपण बघत आहोत की देशामध्ये रिपब्लिकन पक्ष हा गाजत असलेला पक्ष आहे. केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा रिपब्लिकन पक्ष पसरलेला आहे. ज्या लोकांना रिपब्लिकन म्हणजे काय माहिती नव्हतं त्याच्या वस्त्यांच्या मध्ये रिपब्लिकन पक्ष पसरलेला आहे. या रिपब्लिकन पक्षाला पसरवण्याच्या कामात निश्चितच रामदासजी आठवले यांचा वाटा आहे. मी पुन्हा एकदा त्यांना याबद्दल धन्यवाद देतो आणि मी थांबतो. जय भीम. आपण शाहिरांची, कलावंतांची गाणी ऐकली आणि आदरणीय मंत्रीजी राहुल मोदी त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचबरोबर मला दुसऱ्यांदा माझ्याजवळ जाण्याची संधी मिळाली. म्हणून आपल्या दक्षिण मध्य मुंबईच्या वतीने आज या ठिकाणी हा प्रोग्राम संपन्न होत आहे. मला म्हणलं खाली बघा, खाली बघा. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माझ्या भीमामुळे माझ्या कामाला आता येत आहे.
माझ्या भीमामुळे माझ्या कामाला आता येत आहे आकार, म्हणून चेंबूरमध्ये होत आहे माझा सत्कार. मी जिंदगीमध्ये कधीच मानली नाही माझी हार. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच मानली नाही राजकारणामध्ये माझी हार. कारण मी करत आलो आपल्या दुश्मनांवर वार. सर्वांसाठी उघडे असते माझे दार, सर्वांसाठी उघडे असते माझे दार. कारण मी साऱ्या देशातली जागी केलेली आहे दलित समाजाची नाळ. सरकारामध्ये मला इंटरेस्ट नाही. कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि आपला उत्साह आहे. मला तिसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली. बसू नको थोडं गा. त्याच्या अगोदर 3 वेळेला मी लोकसभेमध्ये निवडून आलो होतो. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 5 वर्ष समाज कल्याण, पाणपोळ आणि इतर खात्याचं मंत्रीपद मला मिळालं. मी कोणाला मागायला गेलो नाही. मागायला गेलो याला काही मिळत नाही. राजकारणामध्ये न मागता मिळालं तर ते घ्यायचं, नाही मिळालंय तर असं पाहिजे. सत्तेवर गेल्यानंतरच माणूस मोठा होतो असं नाही. माझं कार्यकर्ता जे पद आहे, पद माझ्या मंत्रिपदापेक्षा सुद्धा फार मोठं. दलित क्रांतीच्या काळामध्ये गावागावाची वस्तीशी मी आपल्याला जोडलेलं आहे. आणि गाव अशी आहे की त्या कुठलंही गाव असं नाही की त्या गावामधून कोणी घुसरून, कुठलंही गाव असं नाही की त्या ठिकाणी माझा संपर्क नाही. अलीकडे ऑल इंडियामध्ये आपला पक्ष वाढलेला आहे, सगळ्या राज्यामध्ये आपला पक्ष घेतलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचं नाव प्रत्येक राज्यामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित महाराष्ट्र माझ्या पाठीमागे नसला तर मला हे शक्य झालं नसतं. महाराष्ट्रातल्या झोपडीमधली माणसं, या महिला, हे तरुण माझ्या पाठीचे नसतील तर कदाचित मला ते शक्य झालं नसतं. माझ्या पाठीने ताकदीने उभा आहे. म्हणूनच मला दिल्लीच्या तख्तापर्यंत आता आलो. म्हणूनच मला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 3ऱ्यांदा संधी मिळालेली. 4थ्यांदा मिळेल, 5व्यांदा मिळेल, पाहूया काय होते ते, पुढं काय करायचं पाहू. मंत्रिपदापेक्षा बाबासाहेबांनी सांगितलं नाही की सत्तेमध्ये आपण आलो पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांनी वाढ तयार केली पाहिजे. या कार्यकर्त्यांनी मतं मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांचा पक्ष चालवायचा असेल तर कॉर्पोरेशनमध्ये, विधानसभेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये निवडून मित्र पक्षाने जागा दिल्या नाहीत म्हणून आपण असंच बसायचं असं नाही. मुंबई शहरामध्ये आपल्या गटाची ताकद मोठी ताकद आहे, पण अलीकडे तसं प्रदर्शन अनेक वार्डामध्ये पाहिलं आहे की आपण मित्र पक्षांचा प्रचार नाही केला तरी ते लोक निवडून येतात. 5-5, 7-7 हजार, 8-8 आपण प्रचार नाही केला तरी सुद्धा ते लोक निवडून येतात. आपल्या पक्षाची माणसं उभी राहिल्यानंतर मतच मिळत नाहीत. आपल्या पक्षाचे कार्यकर्ते पक्षाच्या विरोधामध्ये काम करतात. असं केलं तर पक्ष चालणार. ज्या कार्यकर्त्याला लढायचं आहे त्यांनी सुद्धा मतं मिळवली पाहिजे, तर उभं राहता कामा नये. मुंबई शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपली ताकद होती, आज सुद्धा आहे, ऍक्टिव्ह असली पाहिजे. कार्यकर्त्यांनी जीवाला जीव दिला पाहिजे. माझा आदेश मांडायचा असेल तर तो मांडला पाहिजे, नसेल तर त्याला मला नाही लागत. तुमच्यासाठी अनेक वेळेला प्रयत्न केलेला आहे. सत्तेचा सहभाग मला एकट्याला नको आहे. माझ्या या सगळ्या
सहकार्यानं मिळाला पाहिजे यासाठी मी अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना भेटलेलो आहे. कदाचित न मिळण्याचं सुद्धा कारण हे असेल की आपण तळागाळामध्ये काम करत नाही. आपण घराघराची वस्तीचे आपलं नातं जोडलं पाहिजे. ज्या पदावर आपण आहोत त्या पदावर असताना त्या पदाला न्याय केला पाहिजे, समाजाला न्याय दिला पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. अन्याय झाला तर त्या अन्याय जोरामध्ये चुकून पडलं पाहिजे, असं होत नाही. दलित क्रांतीच्या काळामध्ये पाहिलेलं आहे की जबरदस्त अशा पद्धतीचा बुलंद आवाज मला ऐकायला मिळायचा. मी एखाद्या वस्तीमध्ये गेलो तर पोलिसांना वाटायचं की या ठिकाणी आठवले काय करतात काय सांगता येत नाही, पण मी अजिबात कायदा कधी हातात घेतला नाही. पण कधी कधी कायदा हातात सुद्धा घेतला. अन्याय झाला तर त्या ठिकाणी आपण आवाज उठवण्यासाठी जेलमध्ये सुद्धा जायला पाहिजे. पण कार्यकर्ता एक सुद्धा जेलमध्ये जायला तयार नाही. जेलमध्ये गेलं पाहिजे असं नाही. पक्ष बांधणी जी आहे ती पक्ष बांधणी तुम्हाला करावी लागणार आहे. ठीक आहे, आज आपण सगळे मोठ्या संख्येने आलेले आहोत. सगळा हॉल भरलेला आहे, बाहेर सुद्धा माणसं आहेत. चेंबूरच्या आणि अणुशक्ती नगरच्या परिसरामध्ये आपली ताकद मोठी ताकद आहे. एकदा तर आपले 12 नगरसेवक निवडून आले होते. आपले महापौर चंद्रकांत खंडोरे झाले होते. 12 नगरसेवक निवडून आणणारा आपला पक्ष आज कुठे आहे याचा सगळ्या कार्यकर्त्यांनी विचार करणं खूप आवश्यक आहे. म्हणून त्यांना पद घ्यायचे, तरुणांना संधी देणं खूप आवश्यक आहे. 4 पावलं मागे येऊन आपण काम करणं त्यांना आवश्यक आहे. मी अनेक वेळेला सांगितलं की मी 3 वेळेला लोकसभेत निवडून आलो, ते काही मित्रपक्षाच्या सिंबावर नाही. निवडून येऊ की नाही निवडून येऊ, पण मी मित्रपक्षाच्या कमळावर किंवा धनुष्यबाणावर किंवा अजितदादा पवार यांचे घड्याळ सिंबॉल आहे त्याच्यावर निवडून आलो नाही. आज कार्यकर्त्यांना पक्षाचं महत्व काही कळत नाही. निवडून आलं पाहिजे, निवडून आलं पाहिजे, कॉर्पोरेटर झाला पाहिजे, ठीक आहे. पण पक्षाच्या सिंहावर उभं राहिलं पाहिजे, ताकदीनं उभं राहिलं पाहिजे, निवडून आलं पाहिजे. तशी बांधणी तुम्हाला करावी लागणार आहे. पक्षाला नाही मजबूत आपला पक्ष आहे, पण त्या मजबूत पक्षाला मजबूत करायचं असेल तर तुम्हाला अजूनही प्लॅनिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. 1982 मध्ये बीजेपीच्या 2 जागा होत्या. आज नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. सातत्यानं त्या पक्षासाठी आपल्या नेत्यासाठी वेळ खर्च करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांची फळी आज बीजेपी सोबत आहे. सगळे काँग्रेसचे लोक बीजेपीमध्ये उभारलेले आहेत. अनेक ठिकाणचे अनेक पक्षाचे लोक बीजेपीमध्ये येऊ लागलेले आहेत. कारण त्यांना वाटते की आता निवडून यायचं असेल, सत्ता पाहिजे असेल तर बीजेपी जायला पाहिजे. आपल्याला आपल्या पक्षाची बांधणी करावी लागणार. युती झाली नाही तर आपण रडून आपण निवडून आलो नाही. अशी ताकद आपल्याला तयार करावी लागेल. फक्त बौद्ध समाजाच्या मतावर आपल्याला निवडून देता येणार नाही. म्हणून पक्षाची बांधणी करा. आदरणीय भंतेजींचा वाढदिवस आहे. त्यांचं योगदान आपल्या समाजासाठी फार मोठं आहे. राहुल मोदीजी हे सातत्यानं बौद्ध धर्माचा प्रचार करत राहिले. चेंबूरमध्ये राहून त्यांनी सगळ्या देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केलेला आहे. आज अखिल भारतीय संघाचे अध्यक्ष आहेत. ज्ञान दीपू पण सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या भगिनी मोठ्या संख्येने आलेले आहेत. तरुणांची जी बळी सुद्धा मला दिसते की तरुण म्हणजे आपलं भविष्य आहे. त्यानंतरच्या काळामध्ये पाहिले नाही भरधावपणे पुढं जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे जबरदस्त फौज अनेक लोक आले. तशी फौज वस्तीमध्ये तुम्हाला तयार करावी लागेल, मतं बोलवावी लागतील, मतं का मिळत नाही याचा अभ्यास करावा लागेल. म्हणून आज इथे चेंबूरचा परिसर, दक्षिण मध्ये मुंबईचा परिसर, धारावीर आहे, नायगाव आहे, वडाळा आहे, सोलापूर अणुशक्ती नगर आहे, चेंबूर आहे, ही लोकल मार्ग आहे, रमाबाई आंबेडकर
घर आहे, माझी नाका आहे. अनेक परिसरामध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येनं माझ्या पाठीशी उभे आहेत. सगळ्या पंचगावावर अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत. सर्व वार्डाचे अध्यक्ष, तालुक्याचे अध्यक्ष, जिल्हा कमिटी आणि संजय डोळसे यांचा फार मोठा वाटा आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं योगदान, आपल्या सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आपण सगळेजण या ठिकाणी आलेले आहात. म्हणून पक्ष बांधणी करणं अत्यंत आवश्यक आहे. पुढच्या वेळेला मित्र पक्षाने जागा दिल्या नाही तर 8, 10, 12 नगरसेवक निवडून आणू अशा रीतीने कामाला लागतो नाही. प्रयत्न करू आपण. मित्र पक्षाने जागा दिल्या तर आपल्या घराच आहे. मित्र पक्षांकडे एवढी गर्दी झालेली आहे की त्यांची माणसं सांभाळणं त्यांना अवघड झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला जागा मिळत नाही. त्यांना असं वाटत नाही की आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.